नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लखपती दीदी योजना देशभरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा देशातील 83 लाख बचत गटाशी जोडल्या गेलेल्या तब्बल 9 कोटी महिलांना होणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी महिलांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांसाठी माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लखपती दीदी योजनेचा विस्तार करत असल्याची ही घोषणा केली आहे. योजना म्हणजे नक्की काय आहे? महिलांना या योजनेचा कसा लाभ होतो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल परून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. भागातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना बचत गटामार्फत प्रशिक्षण देणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 2023च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केली. आता सरकारने या योजनेचा विस्तार करत देशातील कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे जाहीर केले. तुम्हालाही कौशल्य प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करायचा आहे का? लखपती दीदी योजनेचा कसा फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखातून बघणार आहोत. लखपती दीदी योजनेतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना सरकारकडून कर्जही उपलब्ध करून मिळणार आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत उत्तराखंड राज्य महिला बचत गटातील बिनव्याजी व 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. तसेच ही योजना महाराष्ट्रातही आहे. त्यामुळे महिलांना लखपती बनवण्याचा मदत होते. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक राज्य सरकारने देखील आर्थिक मदत करत आहे. विशेष म्हणजे यात बचत गटात अंगणवाडी वाली दीदी आदींचा समावेश आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित बल्ब, ड्रोन दुरुस्ती, प्लंबिंग शिक्षण देऊन महिलांना लखपती म्हणजे स्वावलंबी बनवले जाईल. 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून देशात स्वावलंबी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजना बनवली होती. योजनेस पात्र असलेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांची कर्ज दिले जाते. आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जात आहे. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. धन्यवाद.